नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 45 पर्यंत क्वेश्चन झाले होते. आता आपण इथून 46 to 55 अजून 10 क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 46 बघा काय म्हणतं आहे. शोभाताई परचेस्ड अ स्कूटर फॉर ₹55,000. इफ इट्स व्हॅल्यू डिक्रीजेस बाय 8% पर इयर, हाऊ मच अमाऊंट विल शी गेट इफ शी सेल्स इट आफ्टर 2 years. तर इथं काय म्हटलं आहे की एक शोभाताई आहे, त्यांनी एक स्कूटर घेतला, कितीला? 55,000ला घेतला आहे. आणि त्या स्कूटरची किंमत जर दरवर्षी 8%नी कमी होत असेल, डिक्रीजेस आहे ना, 8%नी कमी होत असेल तर, आणि जर त्यांनी ती स्कूटर 2 वर्षानंतर सेल केली तर त्यांना है ना, हाऊ मच अमाऊंट विल शी गेट, किती अमाऊंट त्यांना मिळणार आहे. तर ठीक आहे बघा, जसं त्यांनी किती आहे 55,000ला स्कूटर त्यांनी बाय केलेलं आहे. 55,000ला बाय केलं आहे. ठीक आहे. आता त्याचं जे एका वर्षानंतर त्याची जी व्हॅल्यू आहे ते 8%नी डिक्रीज झाली. आता याचं 8% काढूया आपण. तर 8% म्हणजे 8 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. ते किती येते बघा, हे 2 0 कॅन्सल होणार. ठीक आहे. 8 0 0, 8 5 40, 4 कॅरी ओव्हर झालं आहे. 8 5 40 + 4 44. म्हणजे एका वर्षात त्या स्कूटरची किंमत किती कमी होऊन जाणार? ₹4,400. म्हणजे आता त्याची ॲक्च्युअल किंमत किती होणार एका वर्षानंतर? 55,000 मायनस 4,400 करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. मग त्या स्कूटरची किंमत किती होणार है ना, 0मधून 0, 0मधून 4 म्हणजे 10मधून 4 केले तर 6 येणार. इथे 4 होणार, ते 0. ठीक आहे. आणि हे याला 5. म्हणजे त्याची स्कूटरची आता नवीन किंमत काय होणार, जर एका वर्षानंतर विकली तर 50,600मध्ये ते विकली जाणार. किंवा त्या शोभाताईंनी जर एका वर्षानंतर विकली तर त्यांना ₹50,600 मिळणार. आता परत पुढच्या 1 वर्षानंतर अजून काय होणार, ह्या अमाऊंटचं 8% अजून कमी होऊन जाणार. तर याचा अजून 8% काढूया आपण. याचा 8% किती येते बघा, 2 0 कॅन्सल होणार है ना. 8 6 48, 4 कॅरी ओव्हर झालं. 8 0 0 + 4 है ना, 4 8 5 40, म्हणजे 4048. एवढी किंमत अजून कमी झाली. म्हणजे आता नवीन किंमत काय येणार, याच्यातून मायनस करावं लागेल. 4048 याच्यातून अजून मायनस करावं लागेल. तर आता जी नवीन किंमत आहे, म्हणजे 2 वर्षानंतर स्कूटरची किंमत किती झाली बघा, 10 - 8 करावं लागेल. इथं 2 येणार. 9 - 4 केलं तर 5 येणार. ठीक आहे. इथे आलं 5, 10 - 4 6, आणि हे 4. 46,552. त्याच्यातलं बघा कुठलं आन्सर येते बघा, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. जर शोभाताईनी जे स्कूटर घेतलं होतं 55,000ला, आणि त्याची व्हॅल्यू जर दरवर्षी 8%नी जर कमी होत असेल है ना, आणि त्या जे आहेत शोभाताई ज्या आहे त्या स्कूटरला जर 2 वर्षानंतर सेल करत असेल तर त्यांना एवढे रुपीज मिळतील, ₹46,552 मिळतील. ठीक आहे. एकदम सोपं आहे, काही एवढं कठीण नाही आहे. ठीक आहे. चला बघूया आपण क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 बघा. द फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ द हाईट्स ऑफ 20 चिल्ड्रन इन अ क्लास इज गिवन बिलो. फाइंड द मीन ऑफ देअर हाईट. आपल्याला यांचं मीन काढायचं. आता मीन म्हणजे काय असतं, मीन व्हॅल्यू म्हणजे असा खूप मोठा ग्रुप असेल ना, त्याच्यातून सर्वांचं एक आपण जसं ॲव्हरेज काढतो ना, जवळपास ॲव्हरेजसारखं आहे ते. ठीक आहे. तर इथे मीन कसं काढावं लागेल माहिती आहे का, इथे जेवढे हाईट्स दिलेले आहे आणि जेवढे फ्रिक्वेन्सी दिलेले आहे है ना, तर ही हाईट, ही जी हाईट आहे 151 × 7 करावं लागेल. याच्यामध्ये याला प्लस करावं लागेल 153 × 4 + 155 × 6 + 157 × 3. ठीक आहे. आणि जे काही येईल त्याला डिवाईड बाय किती टोटल चिल्ड्रन आहे 20. असं केलं तर आपल्याला मीन व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला. तर ठीक आहे. आता बघूया आपण कसं करायचं, याला सॉल्व करायचं आहे. तर याला सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल, 151 × 7, त्याच्यानंतर प्लस याला ब्रॅकेटमध्ये घेऊया
क्लिअर समजेल तुम्हाला. 153 इंटू 4 प्लस 155 इंटू 6 प्लस 157 इंटू 3. आणि ह्या सर्वांचं आपल्याला काय करावं लागेल, हे डिवायडेड बाय किती 20 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. तर आता याला सॉल्व करूया आपण. आता बघा इथं कॅल्क्युलेशन कसं करायचं, 151 इंटू 7 मल्टिप्लाय करायचं. आता हे ॲक्च्युली ना हे किती आहे 150 है ना, 150 इंटू 7 असं करायचं. किती होतात 15 7 किती होतात. तर इथं बघा एक छोटंसं हलकंसं एक छोटा ट्रिक बघा. 150 इंटू 7 करायचं. तर 150 इंटू 7 केलं तर किती होतं आहे 1050 है ना. इथं खाली करून बघूया 1050 होतात आणि प्लस 7. तर मग यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतात 1057 प्लस हे बघा 150 इंटू 4 किती येणार 600 है ना. 600 आणि 3 इंटू 4 किती येतात 12. तर 612 येणार. तर इथं आपण करूया 612 प्लस इथं बघा 150 इंटू 6 केलं तर किती येणार 900 है ना. 150 है ना इंटू 6 केलं तर 900 आणि प्लस 5 6 30. तर हे किती येते 930. ठीक आहे. मग इथं करायचं 930 प्लस 150 इंटू 3 किती येतात 450. 450 प्लस 7 3 21. तर हे किती येणार 471. ते येणार 471. एक छोटीशी ट्रिक आहे. ठीक आहे. आपण काय केलं, हे जे 150 दिसतात ना, याला थोडं ब्रेक करून याचं मल्टिप्लिकेशन केलं असं. ठीक आहे ना. हे बघा इथं बघून घ्याल तुम्ही. अशा प्रकारे पण थोडंसं आपण फास्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला फास्टच करावं लागणार आहे ना एक्झाममध्ये, कारण तुम्हाला तेवढा वेळ नसतो. ठीक आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय 20. आता याला बघा सॉल्व करूया. इथं बघा 1 प्लस 0 प्लस 2 3 प्लस 7 10 चे 0 1 कॅरी ओव्हर झालं आहे. ठीक आहे. तर इथं येणार 8 प्लस 3 11 11 प्लस 1 12 प्लस 5 7 12 प्लस 5 17. परत 1 कॅरी ओव्हर झालं 5 प्लस 9 14 प्लस 6 20 प्लस 0 20 2 कॅरी ओव्हर झालं. आता इथं 2 म्हणजे हे 3 म्हणजे 3070 आलं आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय 20. आता याला सॉल्व केल्यावर बघा 1 0 कॅन्सल होणार. ठीक आहे. 307 डिवायडेड बाय 2 केलं तर किती येतात बघा 2 1 2. ठीक आहे. 2 5 10. एक मिनटं जरा व्यवस्थित 2 1 2. ठीक आहे. 2 5 10. त्याच्यानंतर 2 3 6 केल्यानंतर इथं 1 तुमचं रिमाइंडर राहणार. मग पुढे याच्यामध्ये डिव्हिजन जात नाही तर आपण एक डेसिमल लावतो 1 0 येईल. 2 5 10 म्हणजे 153.5. आणि हे कशामध्ये येणार आपल्याला सेंटीमीटरमध्ये येणार, कारण जी हाईट जी दिलेली आहे हाईट कशामध्ये दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये. तर आपलं याचं ॲन्सर पण आपल्याला सेंटीमीटरमध्ये लिहावं लागेल. त्याचं ॲन्सर बघा कुठलं येते ऑप्शन नंबर 2 153.5 सेंटीमीटर. ठीक आहे सोपं. मीन काढणं फक्त थोडं कॅल्क्युलेशन जास्त असते. तर तिथं होणारच आहे. एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जास्ती वेळ लागणार आहे, एखाद्या क्वेश्चनमध्ये थोडा कमी वेळ लागणार आहे. ठीक आहे. असं करून तुम्हाला पूर्ण टाईम मॅनेज करायचं असते आणि 75 क्वेश्चन तुम्हाला 1.5 तासात कंप्लीट करायचे असतात. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. नेक्स्ट क्वेश्चन बघा 48 नंबरचा. अ पिट 8 मीटर लॉंग 5 मीटर ब्रॉड अँड 1.5 मीटर डीप is dug in the ground. The soil so dug is evenly spread over the rectangular plot 25 meter long and 16 meter broad. Find the thickness of the layer of the soil spread over the rectangular plot. Select 2 correct alternatives. तर आता इथं बघा एक म्हणजे ग्राउंड आहे. ग्राउंडमध्ये एक खड्डा केला आहे हा ना, आणि जो खड्डा केला आहे तो कुठल्या शेपचा केलेला आहे
तुमच्या क्युबाईडच्या शेपचा ना, है ना, कारण त्याच्यामध्ये लेंथ दिलेली आहे, ब्रेड्थ दिलेली आहे आणि त्याची डीप म्हणजे त्याची हाईट पण दिलेली आहे. तर म्हणजे एक तुमचा रेक्टँगल है ना, आपला जो क्युबाईडच्या शेपचा एक तुमचा असा खड्डा एक ग्राउंडमध्ये तयार होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हाईट है ना, तुमचं लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट दिलेली आहे. आता हे जे आहे ना, याच्यातून जी एवढी माती, किती माती निघेल, याच्या व्हॉल्यूम एवढी है ना, जो खड्डा केला आहे त्या खड्ड्याचं जेवढा व्हॉल्यूम आहे ना तेवढी माती ती बाहेर निघणार आहे. मग याचा व्हॉल्यूम किती येणार, क्युबाईडचा व्हॉल्यूम काय तो लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट है ना. मग याची काय येणार, व्हॉल्यूम इज इक्वल टू, हे बघा व्हॉल्यूम इज इक्वल टू किती येणार, थोडंसं पेन चालवायला पण मला प्रॉब्लेम होतो कारण एकदम सरफेस जो आहे तो खूप है ना ग्लॉसी आहे ना, ग्लासवरच चालवायचं असते पेन, तर ते लगेच स्लिप होतं. बोर्डवर चालवणे पेन आणि याच्यावर चालवणे खूप फरक आहे. तर व्हॉल्यूम इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच, एल इंटू बी इंटू एच. तर एल किती दिलेला आहे याच्यामध्ये 8 मीटर लॉंग. ठीक आहे. ब्रेड्थ दिलेली आहे 5 मीटर लॉंग आणि डेप्थ किंवा हाईट किती दिलेली आहे 1.5. यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं 8 5 जार 40, 40 15 जार 600 येणार. ठीक आहे. पण इथं एक डेसिमल आहे तर आपलं इथं एक डेसिमल येणार म्हणजे हे 60 काय येणार 60 मीटर क्यूब, कारण हे व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. म्हणजे एवढी माती निघाली. आता एवढी माती जी आहे ते कुठे त्यांनी स्प्रेड केली, एका ग्राउंडवर स्प्रेड केली. ठीक आहे ना. आता ग्राउंड कसा आहे आपला, ग्राउंड पण जो आहे ना असं क्युबाईड शेपचंच आहे. ठीक आहे. पण ते अशा टाईपचं असणार. त्याची जी हाईट आहे ठीक आहे ना कमी आहे, हाईट जी आहे ना ती कमी ठेवली आहे. हे बघा हे ग्राउंडवर असं माती पसरवली आहे. त्याच्यामध्ये तुमचं हे जे आहे जो रेक्टँग्युलर प्लॉट आहे त्याच्यामध्ये त्याचं जे लेंथ दिलेली आहे 25 मीटर दिलेली आहे आणि ब्रेड्थ जी दिली आहे 16 मीटर दिलेली आहे. म्हणजे ही जी लेंथ आहे ना, म्हणजे इथून इथपर्यंत ही जी लेंथ आहे 25 दिलेली आहे आणि ही जी ब्रेड्थ दिलेली आहे ती आपल्याला 16 मीटर दिली आहे. आता आपल्याला ही जी हाईट आहे, ही जी हाईट आहे यांची, ही हाईट आपल्याला काढायची आहे. तर आपण कसं करू शकतो बघा, सेम तेच हाच फॉर्म्युला इथे लावायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, हे पूर्ण माती किती आहे 60 मीटर क्यूब आहे, 60 मीटर क्यूब आहे इज इक्वल टू लेंथ किती आहे याची, लेंथ आहे 25 मीटर इंटू ब्रेड्थ किती आहे 16 मीटर इंटू आपल्याला हाईट काढायची आहे. ठीक आहे ना, थिकनेस काढायची आहे. आता इथं हाईट इज इक्वल टू काय येणार बघा, एच इज इक्वल टू काय येणार, हे जे आहे एच इथे राहणार आणि हे जे दोन्ही आहे ह्याच्या डिनोमिनेटरमध्ये जाणार. तर 60 डिवायडेड बाय 25 इंटू 16. ठीक आहे. याला सॉल्व करूया आता. हे बघा 4नी हे बघा 4 4 जार 16, हे 4नी किती 15 टाईम डिवाईड होणार. हे 5नी बघा 5 1 जार 5 5 जार 25 आणि हे 5 3 जार 20, म्हणजे हे किती आलं 3/20, 3/20. जर याला आपण सॉल्व केलं तर हे किती येते बघा, हा येते 0.15 मीटर. ठीक आहे. मग याचा ॲन्सर कुठला येतो बघा, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता पण इथे आपल्याला काय दिलं आहे, सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ज, 2 अल्टरनेटिव्ह आपल्याला बघायचं आहे. आता बघा इथं हे जे दिलेलं आहे 0.15 मीटर, याला आपण काय करू शकतो सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर मग इंटू जर 100 केलं ठीक आहे तर हे सेंटीमीटर येऊन जाणार है ना. इंटू 100 केलं तर मग इंटू 100 केल्यावर हे किती येणार है ना 1500. ठीक आहे. आणि 2 डिजिटनंतर आपल्याला डेसिमल लावायचं आहे. इथं आपण डेसिमल लावणार तर हे किती येणार 15 सेंटीमीटर. म्हणजे मग आपला सेकंड अल्टरनेटिव्ह काय येणार, ऑप्शन नंबर 2. तर असे याचे 2 ॲन्सर आहे. एक आहे 0.15 मीटर, दुसरा आहे 15 सेंटीमीटर. ठीक आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 49 बघा. विच टर्म शुड बी ॲडेड टू द अल्जेब्रिक एक्सप्रेशन 64x² प्लस y² टू मेक इट अ परफेक्ट स्क्वेअर. सिलेक्ट 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्स. ठीक आहे.
परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय असतं, जसं की आता नंबरच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जसं 4 आहे तो परफेक्ट स्क्वेअर आहे. कशाचा? 2चा. 9 जो आहे 3चा परफेक्ट स्क्वेअर आहे. ठीक आहे ना. पण 6 आहे का? 6 परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. ठीक आहे. तर परफेक्ट स्क्वेअर म्हणजे ज्याचा आपल्याला स्क्वेअर काढता येईल. आता इथं अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे, इथं नंबर तर नाही आहे, पण आपल्याला एक तुम्ही फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला. हां, एक तर त्याला a+b होल स्क्वेअर किंवा x+y होल स्क्वेअर घेऊ शकतो आपण. मी इथं आता x+y घेतो आहे. ठीक आहे. a+b पण घेता येते. अल्जेब्रामध्ये हे कुठलेही व्हेरिएबल यूज करू शकता, एकतर XYZ किंवा ABC PQR जे तुम्हाला वाटेल ते सोयीस्कर. मी आता इथं x+y घेतो आहे. तर तुम्ही बघा, एक फॉर्म्युला बघितला असेल तुम्ही, x+y होल स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2xy. ठीक आहे. याला मागं पुढं पण लिहू शकतो आपण. ॲक्च्युली x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर असं जनरली लिहिला जातो. ठीक आहे. पण आपण आता असं लिहूया, याला मागं पुढं लिहिता येते, काही इश्यू नाही आहे. दुसरा अजून एक फॉर्म्युला असतो, x - y होल स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2xy. ठीक आहे. ह्याच्या बेसिसवर आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. आता इथं बघा, तुम्हाला हे काय दिसतं आहे, एक्स स्क्वेअर आणि हा वाय स्क्वेअर. हा कशाचा स्क्वेअर आहे? 8xचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. 8xचा हा स्क्वेअर आहे. आणि हा वाय जो आहे प्लस y/5चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. म्हणजे हे एक्स झालं, हे वाय झालं. याचा जर आपण होल स्क्वेअर केलं तर बघा काय येतो बघा, है ना. 8xचा स्क्वेअर म्हणजे 64x स्क्वेअर प्लस y/5चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, y स्क्वेअर अपॉन 25 आणि प्लस 2xy. 2 इंटू, थोडं याला इकडे घेऊया, x म्हणजे किती होणार, 8x प्लस y म्हणजे सॉरी प्लस नाही आहे, XY इंटू y. y म्हणजे किती आहे, y/5. म्हणजे हे किती आलं बघा, 64x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन 25 प्लस 2 8 जार 16x y/5. ठीक आहे. थोडंसं लिहिताना जरा हे ॲक्च्युली असं लिहायचं नसते. ठीक आहे. मी तुम्हाला लिहिताना लिहायची पण एक हे असते, याच्यामध्ये प्लसच्या पुढं इथं आपलं असं यायला पाहिजे. ठीक आहे. आणि हे येते 16xy/5. तर इथे बघा, इथे आपल्याला हे ऑप्शन कुठं दिसतं आहे का, 16xy 16xy/5. तर इथं बघा, इथे दिसते 16xy/5. म्हणजे याचं एक ॲन्सर कुठलं येते, फर्स्ट येते. पण इथं आपल्याला काय म्हटलं आहे, 2 अल्टरनेटिव्ह काढायचे आहे. ठीक आहे. इथं आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह बघायचे आहे. तर 2 अल्टरनेटिव्ह, आता इथं एक दुसरं असं पण आहे ना, x - y होल स्क्वेअर पण करू शकतो आपण याला. हे असं पण करू शकतो आपण याला, हां, 8x - y/5 होल स्क्वेअर. याचा स्क्वेअर पण करू शकतो. हे याचा स्क्वेअर किती येणार बघा, 64x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर 25. ठीक आहे. आणि मायनस आहे ना, हा जो आहे ना मायनस 2x म्हणजे काय आहे, 8x म्हणजे हे 16 होणार, 2 इंटू 8x इंटू y/5 म्हणजे काय होणार, 16 है ना, मायनस 16/5 XY. म्हणजे दुसरा एक ऑप्शन जो आहे आपला सेकंड नंबर पण येतं आहे. ठीक आहे. तर हे 2 ऑप्शन आपल्याला येतात. ठीक आहे. तर याचा ॲन्सर काय येतो बघा, 2 अल्टरनेटिव्ह आहे. फर्स्ट आणि सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे याचे ॲन्सर आहेत. ठीक आहे. तर थोडंसं मला पण म्हणजे तुम्हाला सांगताना जरासं मला परत ते कन्फ्यूज व्हावं लागलं आहे, कारण मी ते सॉफ्टवेअर जे आहे ते यूज करायला थोडंसं मला अवघड चाललं आहे आणि हे लिहिता पण जरा बरोबर याने लागलं आहे. तर थोडं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. कळेल असं मला तर वाटते, कळेल. एवढं काही खूप वाईटही नाही लिहिलेलं आहे, बऱ्यापैकी कळण्यासारखं तुम्हाला दिसत असेल इथं. ठीक आहे. चला आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 50.
याला इरेज करून टाकूया आपण. चला क्वेश्चन नंबर 50 बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 0.36 इंटू 0.27 इंटू 0.001 डिवायडेड बाय 0.06 इंटू 0.03 इंटू 0.1. ठीक आहे. आता इथं बघा, आता हे आपल्या आपल्या हिशोबाने सगळे लोक करू शकतात, पण मी माझ्या पद्धतीने मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर काय करायचं, सगळ्यात पहिले यांचे जे डेसिमल्स आहे ना ते कॅन्सल करून टाकायचे. इथं बघा, इथं किती एक डिजिट नंतर डेसिमल आहे, इथं 1 2 3 झाले, 4 5 5 डिजिट नंतर डेसिमल आहे. तर ह्याला बघा, हे 1 2 3 कॅन्सल करून टाका आणि 4 5 हे याचे डेसिमल तुम्ही कॅन्सल करून टाका. म्हणजे काय उरलं आता तुमच्याकडे 0.36 इंटू हे डेसिमल पूर्ण कॅन्सल झालं आहे इंटू 1 आणि डिवायडेड बाय याचे पण आपण डेसिमल काढून टाकले खालचे. तर काय काय मिळालं आपल्याला 6 इंटू 3 इंटू 1. बस याला सॉल्व करून टाकायचं आपल्याला. ठीक आहे. याला सॉल्व केलं तर कसं येणार बघा. 3 9 27. ठीक आहे. 6 6 36. पण काय येणार 0.6 येणार. ठीक आहे ना. मग यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार 54. पण इथं एक डिजिट नंतर डेसिमल आहे, तर इथं पण आपल्याला डेसिमल लावावं लागेल. तर किती येतं याचा 5.4. याचा आन्सर येतो, आन्सर ऑप्शन नंबर 1. एकदम सोपं आहे बघा. आता तुम्हाला कसं करायचं आहे हे तुमच्यावर आहे, तुम्हाला कुठपर्यंत कळालं आहे ना. हे जे डेसिमल आहे हे कसे कॅन्सल होतात ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे, आहे की नाही. जसं आता इथं मी का केलं असं, इथे टोटल 5 डिजिट नंतर डेसिमल आहे ना, तर इथले पण 5 डिजिटचे डेसिमल टू डेसिमल कॅन्सल करून टाकलं, फक्त हे एक राहू दिलं आहे ना. ठीक आहे. तर असं करून याला आपण सॉल्व करू शकतो. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51मध्ये बघा, द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 24 सेंटीमीटर. इफ द साइड ऑफ द रोम्बस इज 13 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ द अदर डायगोनल. ठीक आहे. तर इथं आपण एक रोम्बस काय असतो, रोम्बस काय बघा, इथं असा जो शेप आहे तो रोम्बस म्हटला जातो. ठीक आहे. असं काढूया चला. ठीक आहे. रोम्बसची काय क्वालिटी असते याच्यामध्ये की ह्याचे जे डायगोनल असतात, ठीक आहे, ह्याचे जे डायगोनल असतात ते एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करतात तर ते 90 डिग्रीचा अँगल असतो. याचा एक डायगोनल हा आहे आणि दुसरा डायगोनल आपण इथून घेऊया. हे जे डायगोनल असतात हे एकमेकांना किती 90 डिग्रीवर हा जो अँगल आहे हा 90 डिग्री असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे रोम्बस एक डायगोनल दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे ना. सपोज हा जो डायगोनल आहे हा 24 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आणि इथं जेव्हा जिथं जे इंटरसेक्ट करतात ना ते बरोबर हाफ असतो. मग हे जर टोटल हा जो समजा आता हा रोम्बस आपला आहे PQRS, PQR आणि S हा रोम्बस आहे आणि हा जो सेंटर पॉईंट आहे तो सपोज O आहे. ठीक आहे. तर हा जो आहे ना म्हणजे PR जो डायगोनल आहे है ना, तर PO जो आहे P to O जो आहे ना तो 12 असणार आणि O to R जो पण 12 असणार. हाफ हाफ असतात. म्हणजे हे किती आलं तुमचं 12 आलं आणि इथे पण किती असणार आहे, हे पण 12 असणार आहे कारण हे टोटल 24 आहे ना. तर हे 12 सेंटीमीटर झाले. त्याच्यानंतर आपल्याला अजून काय दिलेलं आहे, एक साईड दिलेली आहे याची 13 सेंटीमीटर. ठीक आहे. याच्या सर्व साईड एकसारख्याच असतात रोम्बसच्या. ठीक आहे. 13 सेंटीमीटर. आता इथं बघा, इथं आपल्याला एक असं एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याची एक साईड आपल्याला दिलेली आहे, 2 साईड दिलेली आहे, तिसरी काढायची आहे. तर इथं पायथागोरस थेरम लागतो आणि हा जो असतो ना जो राईट अँगल आहे त्याच्यासमोरची जी साईड आहे, ठीक आहे ना, त्याला हायपोटेनस म्हणतात. आणि हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे इथं काय होतो, इथे कुठला फॉर्म्युला पायथागोरस थेरम कशी लागणार, PQ स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस OQ स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला OQ काढायचा आहे. हा जो आहे ना हा वाला जो डायगोनल आहे ही साईड आपल्याला काढायची आहे. तर इथं PQ स्क्वेअर किती येईल 13चा स्क्वेअर येईल इज इक्वल टू OP किती येईल 12चा स्क्वेअर येईल प्लस OQ स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. तर OQ स्क्वेअर किती येणार, OQ स्क्वेअर इज इक्वल टू येणार
13चा स्क्वेअर किती येतो 169 आणि हा जो आहे इकडे जाणार मायनस होणार याच्यामध्ये 144 12चा स्क्वेअर मग याचं येतं आहे 25 ठीक आहे आणि स्क्वेअर रूट काढला तर ओ क्यू इज इक्वल टू किती येणार 5 सेंटीमीटर. जर ही 5 सेंटीमीटर जर येत असेल आपला तर मग हा जो आहे डायगोनल एस क्यू है ना आपली व्हॅल्यू ओ क्यू किती आली आहे ओ क्यू किती आला आहे 5 सेंटीमीटर आला आहे. मग एस क्यू किती होणार एस क्यू इज इक्वल टू 2 × 5 येणार म्हणजे याचा डबल असते ना मग हे येतं आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे याचा ॲन्सर कुठला आला आहे ऑप्शन नंबर 2 याचा ॲन्सर आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे सोपं आहे. तुम्हाला जर रोम्बसबद्दल माहिती असेल तर तुम्हाला हे क्वेश्चन इझी जाईल आणि पायथागोरस थेरम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे तर आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 52. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 52. अनुराधा डिपॉझिटेड ₹15,000 इन अ बँक फॉर 3 years ॲट सिम्पल इंटरेस्ट. इफ शी रिसिव्ड ₹24,000 ॲट द एंड ऑफ द पिरियड फाइंड द रेट ऑफ सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे तर आता तुम्हाला सिम्पल इंटरेस्टबद्दल माहितीच असेल. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू टाईम इंटू रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 100. ठीक आहे आता इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे इथं बघा प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे नंबर ऑफ इयर्स दिलेले आहे. ठीक आहे आणि इथं आपल्याला सिम्पल इंटरेस्ट पण म्हणजे इथं टोटल अमाऊंट दिलेली आहे. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल केलं तर तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट मिळून जाते. तर सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू किती येणार अमाऊंट किती आहे 24,000 मायनस 15,000 जर आपण केलं याला 15,000 म्हणजे किती येतं 9,000. हे 9,000 काय आहे सिम्पल इंटरेस्ट आहे. तर आपल्याला सिम्पल इंटरेस्ट किती दिलेलं आहे 9,000 दिलेलं आहे. ठीक आहे आणि प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 15,000 इंटू नंबर ऑफ इयर्स आपल्याला 3 दिलेले आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे डिवायडेड बाय 100. मग रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर किती येणार बघा. ठीक आहे पटकन करायचं आहे जास्त वेळ नाही घालवायचा याच्यामध्ये 9,000 इंटू 100 डिवायडेड बाय 15,000 इंटू 3. हे 3 0 कॅन्सल झाले. ठीक आहे 3 3 9 झालं 3 5 15 5 20 100 म्हणजे किती आलं आहे 20. आर म्हणजे काय आहे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे 20 काय येणार पर्सेंटमध्ये येणार. रेट जी असते पर्सेंटमध्ये असतो आणि पर एनम असतो तर 20% पर एनम. त्याचा ॲन्सर कुठला येतो बघा ऑप्शन नंबर 1 20 PCPA. PCPA म्हणजे ते पर्सेंट पर एनम. ठीक आहे सोपा आहे एकदम ज्याला सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला पटकन आल्या पाहिजे. ह्याला आता मला एक्सप्लेन करायची गरज नाही. तुम्ही आता काही है ना सेकंड थर्डमधले स्टुडंट नाही आहे. तुम्हाला 8th स्टँडर्डचे तुम्हाला हे सगळं माहितीच असायला पाहिजे क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे कसं होतं आहे. ठीक आहे ना सगळं स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं नाही. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे म्हणून मी एवढे फॉर्म्युला वगैरे पण लिहितो हे सगळं करतो. ॲक्च्युली हे काहीच करायचं नाही आहे. सरळ सरळ याचे शॉर्ट ट्रिक पण आहे. तुम्हाला हे पटकन हे तोंडी करता आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की सिम्पल इंटरेस्ट 9,000 आहे. ठीक आहे 9,000 इज इक्वल टू सरळ सरळ 15,000 है ना इंटू 3 इंटू आर असं करायचं. डायरेक्ट हे सगळं करायचं हां पटपट इथंच आपलं हे करून घ्यायचं. असं हे बघा हे इथं खूप इझिली येतं 900 येतं आहे 900 डिवाइड बाय 45 येतं आहे हां 20. हे असं करायचं आहे पटकन. एक्झाममध्ये तुम्हाला हे तेव्हाच तुम्ही एका मिनटामध्ये एक क्वेश्चन करू शकता. ठीक आहे तर हे तुम्हाला कसं कधी जमेल हे सगळं प्रॅक्टिस केल्यानेच जमेल. तुम्ही जितकं प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला फास्ट हे सगळं करता येईल. चला बघूया क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. स्क्वेअर इज अ रेक्टँगल. नाही हे ट्रू नसणारच आहे कारण स्क्वेअर कधी रेक्टँगल असू शकतो का नाही कारण स्क्वेअरच्या चारही साईड तुमच्या इक्वल असतात आणि रेक्टँगलच्या फक्त ज्या अपोजिट साईड असतात त्या फक्त इक्वल असतात. तर हे तर नसणार आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे रेक्टँगल इज अ पॅरललोग्राम. करेक्ट आहे कारण रेक्टँगल आणि पॅरललोग्राम सेमच असतं आहे जवळपास कारण याच्या अपोजिट साईड जे आहे ते इक्वल असतात म्हणून हे स्टेटमेंट ट्रू असू शकतो. ठीक आहे त्याच्यानंतर स्क्वेअर इज अ पॅरललोग्राम. ठीक आहे स्क्वेअरला पण आपण पॅरललोग्राम म्हणू शकतो कारण याच्यामध्ये पण अपोजिट साईड इक्वल आहे तर ह्याला पण आपण हे पण ट्रू होऊ शकतो. आणि रोम्बस इज अ स्क्वेअर. बरोबर आहे. रोम्बस जो असतो ना
ठीक आहे ना, त्याच्या पण सर्व चारही साईड इक्वल असतात. ठीक आहे, तर हा जो स्क्वेअर आहे ना त्याला आपण रोम्बस म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये काही जे आहे सिमिलॅरिटी आहे रोम्बसच्या, तर ही पण एक ट्रू आहे. तर याच्यातलं आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह घ्यायचे आहे. तर बघा 3 बी सी आणि डी तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. तर इथं बी सी डी एका ह्याच्यातच दिलेले नाही आहे, एका ह्याच्यामध्ये ए आणि बी दिलेलं आहे, एका ह्याच्यामध्ये बी सी दिलेलं आहे, तर आपल्याला एक सेकंड येणार आहे ना बी आणि सी. ए बी सी डी तर चारीच्या चारी ट्रू नाही आहे, एक रॉंग आहे आपलं ए. ठीक आहे, तर हा नाही होणार. मग तिसरा कुठला सेकंड ऑप्शन कुठलं होणार, सी अँड डी आर ट्रू. सी आणि डी ट्रू आहे, तर एक ऑप्शन हे होणार. तर 2 सिलेक्ट करायचे होते आपल्याला, त्याच्यातला सेकंड आणि फोर्थ ऑप्शन जो आहे तो करेक्ट येणार. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. चला बघा क्वेश्चन नंबर 54. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 2041 स्क्वेअर सेंटीमीटर. रेडियस ऑफ इट्स बेस इज 5 सेंटीमीटर. फाइंड द परपेंडिक्युलर हाईट ऑफ द कोन. आता हे थोडंसं समजून घ्या व्यवस्थित कोनबद्दल. ठीक आहे, इथं आपण एक कोन पहिले ड्रॉ करूया. आता इथं समजून घ्या व्यवस्थित काय काय दिलेलं आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, इथं बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे. हा जो कर्व्ड सरफेस आहे, ह्या कर्व्ड सरफेसचा एरिया दिलेला आहे, त्याच्यानंतर याची आपल्याला रेडियस दिलेली आहे. आता रेडियस म्हणजे जसं तर याचा जो खालचा जो पार्ट असतो, बॉटम जो असतो तो सर्क्युलर असतो, तर याचा जो सर्कल आहे, ठीक आहे ना, त्याला त्याची रेडियस असणार आहे. ठीक आहे, आता ही रेडियस आपल्याला किती दिलेली आहे, बेसची रेडियस 5 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे, आणि आपल्याला याच्यातून काढायचं काय आहे, आपल्याला हे जी परपेंडिक्युलर हाईट जी आहे, ही वाली हाईट ही काढायची आपल्याला. ठीक आहे, तर याला बघा हे एच आहे, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. हा आर दिलेला आहे, किती दिलेला आहे, 5 सेंटीमीटर दिलेला आहे. ठीक आहे, आणि हे असतं ही जे हाईट आहे याला एन्क्लाइंड हाईट एल म्हणतात. ठीक आहे, तर आता आपल्याला काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये बघा. सरफेस एरिया दिलेला आहे 204/1. आता सरफेस एरिया ऑफ अ कोन इज इक्वल टू असतं आहे ना, सरफेस एरिया इज इक्वल टू असते पाय आर एल, पाय इंटू आर इंटू एल. तर आपल्याला सरफेस एरिया किती दिला आहे 204.1 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू काय घ्यायची आहे 3.14 इथं दिलेली आहे बघा, हे पायची व्हॅल्यू. हां, इंटू आर आपल्याला दिलेला आहे 5 आणि इंटू एल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर एल इज इक्वल टू किती येणार बघा, एल इज इक्वल टू येणार हे 204.1 डिवायडेड बाय 3.14 इंटू 5. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आता इथं बघा याला सॉल्व करताना काय करायचं आहे, हे जे डेसिमल आहे ना, हे डेसिमल आपल्याला आपण एक काम करूया, इथं जागा मला कळणार नाही बरोबर, थोडं इकडे घेऊया याचं कॅल्क्युलेशन. तर एल इज इक्वल टू किती येणार बघा, एल इज इक्वल टू 2041 करूया याला. आणि खाली काय करायचं आहे, इथे एक डिजिट नंतर डेसिमल होतं ना, तर इथं 10 करायचं, इंटू 10 करून द्यायचं खाली. ठीक आहे, आणि इथं बघा 3.14 आहे, तर याला 314 केलं तर इथं इंटू 100 करून द्यायचं, कारण इथे 2 डिजिट नंतर डेसिमल आहे, तर याचे 2 डिजिटचे है ना 2 झिरो येऊन जाणार, आणि इंटू 5. आता हे एक झिरो तर कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, हे तुम्हाला हे बेसिक आहे एकदम, हे तुम्हाला तर मला वाटते माहितीच असायला पाहिजे. ठीक आहे, 5 1 5, 5 2 10. आता 314 2नी कट होणार बघा, 2 1 2 है ना, 2 5 10 आणि 2 7. ठीक आहे, आता हे 157नी बहुतेक कट होऊन जातात. डायरेक्ट तुम्ही आता याच्यामध्ये हे करून बघा, डिव्हिजन करून बघा, 2041 डिवायडेड बाय 157 किती टाईम होणार बघा, 1 टाईम करावं लागेल पहिले 157. ठीक आहे, 14मधून 7 गेले तर 7 येणार, याच्यानंतर हे 9मधून 5 गेले तर 4 येणार. ठीक आहे, हे 0 आणि 1. आता हे मला वाटते 3 टाईम जाणार बघा, 3 टाईम. 3 7 21, 2 कॅरी ओव्हर झाले, 3 5 15 प्लस
2 17 1 कॅरी ओव्हर झालं 3 1 3 + 1 40. तर 13 टाईम तुमचं हे डिवाईड होते. तर हे 13 येणार याच्यामध्ये. तर एल इज इक्वल टू किती आलं तुमचं 13 सेंटीमीटर. आता हे एल आलं आहे तुमचं 13 सेंटीमीटर. पण आपल्याला एल फाइंड नाही करायचं आहे, आपल्याला काय करायचं एच फाइंड करायचं आहे. आता इथे जो असतो ना हा राईट अँगल असतो. ठीक आहे, राईट अँगल असल्यामुळे इथं पायथागोरस थेरमनी तुम्ही काय होतं एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे, तर एल स्क्वेअर आपल्याला किती आहे 13चं स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे प्लस आर किती आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे ना, म्हणजे 5चा स्क्वेअर काढावं लागेल आपल्याला 5 स्क्वेअर. ठीक आहे, आता याला आपण 13चं स्क्वेअर एच स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार बघा, लिहिताना प्रॉब्लेम व्हावा लागला. एच स्क्वेअर इज इक्वल टू 169. ठीक आहे, 13चं स्क्वेअर आलं मायनस इकडे जाणार 25 म्हणजे येणार 144. मग याचं आपण एच किती येणार, दोघांचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. एचचं स्क्वेअर रूट एच येणार आणि 144चं स्क्वेअर रूट 12 येणार. तर 12 सेंटीमीटर याचा ॲन्सर आहे. त्याचा ऑप्शन कुठे येते बघा, आपला ॲन्सर कुठलं ऑप्शन नंबर 2 याचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे, थोडं व्यवस्थित समजून घ्या. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो आहे तुम्हाला व्यवस्थित कळालं पाहिजे म्हणून मी ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्हाला हे सगळं करून दाखवायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, मी अशी अपेक्षा करतो आपल्याकडून की थोडं तुम्ही मला सहकार्य करा. तुमच्याकडून जर सहकार्य मला मिळालं तर आपण पुढे चालून जे आजकाल डिजिटल बोर्ड असतात ते डिजिटल बोर्ड घेऊन त्याच्यावर पण मी तुम्हाला शिकवेल. तर त्याच्यावर अजून तुम्हाला चांगलं कळेल. ठीक आहे ना, इथं काय मी एका याच्यावर टॅबवर हे सगळं करतो आहे. ठीक आहे ना, तर त्याच्यामुळे मला जरासं अडचण येते लिहायला वगैरे, कारण छोटासाच असते तो एरिया, त्याच्यावर लिहायला खूप अवघड जाते आपल्याला. ठीक आहे, आणि बोर्डवर पण हे सगळं एक्सप्लेन करणं जरासं कठीण आहे, कारण एक क्वेश्चन तिथं हाताने लिहावं लागतं आहे. ठीक आहे ना, इथं ऑलरेडी आपण PDF मध्ये घेऊन तिथल्या तिथे सॉल्व करून दाखवतो आहे. तर थोडं माझी अपेक्षा एवढीच आहे की थोडं सहकार्य करा. ठीक आहे, जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुम्ही आपल्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल. है ना, चॅनल ग्रो झालं तर मी माझ्याकडून प्रयत्न करेल अजून चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ द्यायला. ठीक आहे, तर चला आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 55. लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 55 बघा, विच पॉलिनॉमियल शुड बी ॲडेड इन 3x³ - 2x² + 3 टू गेट द पॉलिनॉमियल 3x² + 4. एकदम सोपं आहे, थोडं लक्ष देऊन बघा आणि की नाही समजायचा प्रयत्न करून घ्या व्यवस्थित. है ना, बघा इथं काय करायचं आहे, हा जो पॉलिनॉमियल आहे याच्यामध्ये आपण इथं बघा एकदम सोपं आहे, काही नाही. 3x³ - 2x² + 3 याच्यामध्ये सपोज आपण हा एक पॉलिनॉमियल आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये सपोज आपण एक पॉलिनॉमियल ए समजून घ्या, ए आपण याच्यामध्ये ॲड केला तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, हा वाला पॉलिनॉमियल मिळायला पाहिजे 3x² + 4 मिळायला पाहिजे. बस आता याला तुम्ही सॉल्व करा आणि एची व्हॅल्यू काढून घ्या, झालं तुमचा ॲन्सर येऊन जाईल. आता एची व्हॅल्यू कशी येणार बघा, ए इज इक्वल टू हे पूर्णच्या पूर्ण जो पॉलिनॉमियल आहे इकडं आपण शिफ्ट करून टाकू. ठीक आहे, तर हे काय येणार बघा 3x² + 4. ठीक आहे, आता मायनस, आता इथून थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, मायनस, आता हे ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आता आपल्याला हे ब्रॅकेटमध्ये 3x³ - 2x² + 3. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आपल्याला. 3x² + 4 मायनस ब्रॅकेट ओपन करूया. आता ब्रॅकेट ओपन केल्यावर जे आहे ना आतमधले जे एवढे साईन आहे ना ते चेंज होऊन जातात. इथं 3x³ होणार, इथं जे मायनस आहे हा प्लस होऊन जाणार, 2x² होणार हे, आणि हे प्लसचा मायनस होणार -3. ठीक आहे, आता इथं बघा हे x² आणि हे x² प्लस होऊन जाणार. तर पहिले आपल्याला याच्यामध्ये जेव्हाही आपण पॉलिनॉमियल लिहितो तर सगळ्यात पहिले जो सगळ्यात मोठा इंडायसेस आहे तो पहिले लिहितो. तर आपल्याला पहिले -3x³ लिहावं लागेल, प्लस हे दोन्ही प्लस प्लसचे आहे तर +5x², आणि हे प्लस आहे आणि हे मायनस आहे तर +1. तर 3x - 3x³ + 5x² + 1
एची व्हॅल्यू म्हणजे आपण ह्या पॉलिनॉमियलमध्ये जर याला आपण ॲड केलं तर आपल्याला हा पॉलिनॉमियल मिळतो. तर याचा ॲन्सर बघा, याचा ॲन्सर कुठला येतो आहे? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 जो आहे याचा करेक्ट ॲन्सर आहे. -3x³ + 5x² + 1. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काही नाही. तुम्हाला जसं त्यांनी म्हटलेलं आहे की एक पॉलिनॉमियल आहे, त्याच्यामध्ये एक दुसरं कुठलं पॉलिनॉमियल ॲड केलं तर आपल्याला हा मिळून जाईल. तर याला सॉल्व केलं तर ऑप्शनला आपला ॲन्सर येऊन जातो आपला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आता 10 क्वेश्चन आता आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट झाले आपले. ठीक आहे, तर आपण आता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये 56 टू नेक्स्ट 65 टोटल 10 क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.